नमस्कार मंडळी. हॅलो, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर इन टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न, नॉट लर्न, वी आर गोइंग टू प्रॅक्टिस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोनिक साऊंड जे आपण आधी शिकलो आहोत, तर आज आपण ते प्रॅक्टिस करणार आहोत त्यांच्या कीवर्ड्स सोबत. म्हणजे जेव्हा पण आपण मुलांना शिकवतो, जर त्यांना आपण हे कीवर्ड्स सोबत शिकवलं, तर पुढे जेव्हा ते साऊंड रीड करतील, तर तेव्हा तुम्ही त्यांना ते जर कन्फ्यूज होत असतील, विसरत असतील, तर ह्या कीवर्ड्स सोबत तुम्ही त्यांना एक्सप्लेन करू शकता. फक्त लहान मुलांसाठीच नाही, तर मोठ्यांसाठी सुद्धा, ज्यांना इंग्लिश रीड करता येत नाही, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूपच युजफुल आहे. प्रायमरीच्या मुलांना सुद्धा अजून रीड करता येत नाही, तर स्पेशली त्यांच्यासाठी सुद्धा त्या मुलांना आजचा हा व्हिडिओ नक्की दाखवा. नक्कीच त्यांना हा व्हिडिओ रीडिंग साठी युजफुल असेल. सो जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपण आधीच फोनिक साऊंड शिकलो आहोत. 26 लेटरचे वेगवेगळे फोनिक साऊंड असतात. ए बी सी डी. आपण हे जे वाचत असतो हे त्यांचे नेम आहेत, त्यांचा साऊंड वेगळा असतो आणि ते साऊंड जर आपल्याला माहित असतील, तर आपल्याला इंग्लिश रीडिंग खूपच इझिली जातं. तर सुवानी, ए चा साऊंड काय आहे? ॲ. सो रीड. ॲट. जेव्हा तुम्ही मुलांसोबत प्रॅक्टिस करत आहात हे वर्ड्स, तर तुम्हाला कसं प्रॅक्टिस करायचंय? माय टर्न, युअर टर्न. म्हणजे पहिले तुम्हाला बोलायचंय, नंतर मुलांना सांगायचंय नाऊ युअर टर्न, रिपीट आफ्टर मी. म्हणजे माझ्या मागे तू बोल, तेव्हाच त्यांची प्रॅक्टिस होईल. तर आता जसं सुवानी रीड करते, तेव्हाच तुम्ही सुवानी सोबत सुद्धा मुलांना बसवू शकता आणि सुवानी नंतर त्यांना लगेच बोलायला लावू शकता. म्हणजे व्हिडिओही बघितला जाईल आणि तुमची प्रॅक्टिसही होईल. पण त्याआधी सर्वात महत्वाचं म्हणजे या व्हिडिओला लाईक करून द्या. तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते तुम्ही आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. कॉमेंट थ्रू नक्की सांगा. त्याचप्रमाणे तुम्ही जर आम्हाला पहिल्यांदा बघत असणार, आपल्या चॅनलवरती नवीन असणार, तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाजूला जो बेल आयकॉन येतो क्लिक करून द्या. बाजूला जो बेल आयकॉन येतो तोही सुद्धा नक्की प्रेस करा. म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला अगदी टाइमावर भेटतील. ओके, सो नेक्स्ट रीड अगेन. ant. Bat. Bat. Very good. Cat. Dog. Wonderful. Egg. Elephant. मुलं ए साऊंड, ॲ साऊंड मध्ये आणि ए चा आणि ई च्या साऊंड मध्ये खूप कन्फ्यूज होत असतात. सो प्लीज त्यांना हे नक्की एक्सप्लेन करा. ए चा साऊंड काय आहे? ॲ. आणि ई चा साऊंड ए ॲज अ एग, ॲज अ एलिफंट. तुम्ही एक वर्डने जर मुलांना एक्सप्लेन नसेल होत, तर तुम्ही त्यांना 2 वर्ड सांगण्याचा प्रयत्न करा. जसं की आपण इथं ॲट बघितलं, तसं तुम्ही ऍपल सांगू शकतात, ॲरो सांगू शकतात. ओके, सो नेक्स्ट इज फिश. गुड. गोट. हेन. याचं जेव्हा मुलं रीड करत असतात तेव्हा एच दोन येत असतात, तर मुलं इथं कन्फ्यूज होत असतात. हई येतो, चई येतो. तर मुलांना तुम्ही अशा पद्धतीने ते एक्सप्लेन करू शकता की जेव्हा आपण रन करून येतो, तेव्हा आपण थकतो, तेव्हा आपण कसे करत असतो? तर तो जो साऊंड आहे तो आहे एच चा साऊंड. जर मुलांना त्यांच्याच भाषेत आपण इझिली समजवलं, तर ते त्यांच्या लवकर लक्षात राहतं. नेक्स्ट इज ink. And what is his name? Name. I. E is his sound. So Ink. And which are the vowels, Suwani? A, E, I, O, U. Okay, good. Tell me sound, vowel sound. O, E, O. Very good. So next letter is J. J. Jug. Kite. K. Kite. Not Lamp.
आपण जेव्हा मराठीमध्ये बाराखडी रीड करत असतो तर आपण पूर्ण ल असं बोलत असतो, पण हे जे आपण आता साऊंड मध्ये आपली जी टंग आहे ती आपल्याला वरती टच करायची आहे. लॅम्प. नेक्स्ट इज man. मॅन्ज. नाही तुम्ही सांगू शकता मुलांना साऊंड, पण या पद्धतीने तुम्हाला रीड करायचं आहे. Nose. रीड लाऊडली. Ox. व्हेरी गुड. Pot. पॉट. आपण जेव्हा मराठी बाराखडी रीड करत असतो तेव्हा आपल्याकडे कसे शब्द आहेत? क, ख, प, फ, ब, भ. तर जेव्हा आपण हे साऊंड शिकवत असतो तर प आणि फ मधला जो मधला साऊंड आहे दोघांच्या मधला तो आपण इथं रीड करत असतो. प, पॉट, पॉट असं. नेक्स्ट इज Qua. क्व. Queen. क्वचा जो साऊंड आहे तो क्यू आणि यू मिळून बनतो क्व, कारण क्यू जो आहे तो कधीच एकटा येत नाही. जेव्हा मुलांना आपण एक्सप्लेन करत असतो तेव्हा तुम्ही सांगू शकतात की क्वीन जी आहे ती एकटी नाही येत, तिच्यासोबत नेहमी गार्ड येत असतात, तिचे बॉडीगार्ड येत असतात. म्हणून यू काय आहे? तिचा बॉडीगार्ड. म्हणून यू नेहमी क्यूच्या सोबत असतो. सो त्याचा साऊंड काय आहे? Qua. क्व. Queen. क्वीन. Rose. रोज. कसा? Slide. मुलांना जेव्हा आपण असं शिकवू शकतो, म्हणजे जे जेव्हा स्लाइड करत असतात तेव्हा ते असे येत असतात तर त्यांचा तो साऊंड लक्षात राहतो. आणि आपण जेव्हा असं करत असतो तेव्हा आपण एस सुद्धा बनवत असतो. स इज Slide. स्लाइड. स्नेकही तुम्ही सांगू शकतात. नेक्स्ट इज Table. टेबल. Up. अप. व्हेरी गुड. टेल मी अनदर वर्ड फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम अ. Under. अंडर. व्हेरी गुड. Wait. जेव्हा आपण व्हीचा आणि डब्ल्यूचा साऊंड रीड करत असतो तेव्हा जेव्हा आपण व्हीचा साऊंड जेव्हा आपण प्रोनाऊन्स करत असतो तेव्हा आपण आपले जे टीथ आहे त्याच्याने आपण हा होठ आहे खालचा तो आपण प्रेस करत असतो. व. आणि जो हा डब्ल्यूचा साऊंड आपण रीड करत असतो तेव्हा आपला माउथ ओच्या आकारात ओच्या शेप मध्ये होत असतं. व. याप्रमाणे. बिलीव्ह मी, जेव्हा मुलांना आपण अशा पद्धतीने साऊंड शिकवत असतो तेव्हा मुलं रीड करायला एवढं इझिली शिकतात. आपल्याला त्यांच्यावर काहीच एफर्ट्स करायची गरज राहत नाही जर आपण त्यांना या पद्धतीने साऊंड प्रॉपरली शिकवले तर. सो नेक्स्ट लेटर इज वेल. बॉक्स. जेव्हा आता इथं एक्स जो आहे तो वर्डच्या लास्ट मध्ये, जेव्हा एक्स हा स्टार्टिंग मध्ये येत असतो तेव्हा आपण त्याचं नेमच प्रोनाऊन्स करत असतो, ना की त्याचं साऊंड. ओके. म्हणून आपण इथं बॉक्स घेतलाय कारण मुलांना तो एक्सचा जो साऊंड आहे तो काय असतो हा समजायला हवा म्हणून. नेक्स्ट इज यस. झू. व्हेरी गुड. तर या पद्धतीने आपण A to Z पर्यंत चे साऊंड तर आपण आधी घेतलेच होते, पण आज आपण त्याचे कीवर्ड सुद्धा घेतले. म्हणजे कीवर्ड जर आपण मुलांना सोबत शिकवले तर ते त्याचा साऊंड विसरत नाही. आणि हाच जो साऊंडचा रूल आहे ते तेव्हा जेव्हा नेक्स्ट रीड करत असतात तेव्हा त्यांना हे खूपच युजफुल होतं. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांसोबत नक्की प्रॅक्टिस करा. माय टर्न, युअर टर्न हे नेहमी लक्षात ठेवा. एकदा तुम्ही बोला, एकदा मुलांना बोलवायला लावा. ऍटलीस्ट तुम्ही 3 टाइम्स रिपीट करायला लावा म्हणजे मुलांचं ते लक्षात राहील. या पद्धतीने तुम्ही 5 ते 7 वर्षाची मुलं असतील तर तुम्ही त्यांना पूर्ण साऊंड शिकवू शकता. त्याच्यापेक्षा लहान मुलं असेल तर तुम्ही त्याला ऍट अ टाइम 1 साऊंड इंट्रोड्यूस करा. बाकी मोठ्या मुलांना तुम्ही सगळे साऊंड सोबत त्यांची प्रॅक्टिस घेऊ शकतात. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करून बी दिलं असेल, लाईक पण केलं असेल. तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. त्याचप्रमाणे चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा, कारण आपण इथे खूप सोप्या पद्धतीने इंग्लिश बोलायला आणि रीड करायला शिकत असतो, तेही आपल्या मातृभाषेतनं. थँक्यू सो मच.